नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक्सरसाइज 1.4 मध्ये एक्झाम्पल 3 मध्ये सेकंड जो क्वेश्चन आहे तो बघणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला क्वेश्चन दिला आहे इफ x इज इक्वल टू e रेज टू sin 3t, y इज इक्वल टू e रेज टू cos 3t, then show that dy by dx is equal to minus y log x upon x log y। आता या ठिकाणी आपल्याला x बरोबर किंमत दिली आहे आणि y बरोबर किंमत दिली आहे। सुरुवातीला आपण x ची जी किंमत आहे ती लिहून घेऊया। x इज इक्वल टू e रेज टू sin 3t। हे एक्झाम्पल आपण डायरेक्टली सॉल्व्ह करू शकतो, लॉगरिथमचा यूज करून पण सॉल्व्ह करू शकतो। लॉगरिथमचा यूज करून आपण सॉल्व्ह केलं तर आपल्याला जे शोध आठवण सांगितलेलं आहे लॉगच्या भाषेत टर्म आहे, पण आपण लॉग ने सॉल्व्ह करू। सो taking log on both sides, that is log x is equal to log e raised to sin 3t। log x is equal to log e raised to sin 3t म्हणजे sin 3t into log e। लॉगच्या फंक्शनची पॉवर आपण पुढे लिहित असतो, हा लॉगरिथमचा रूल आहे। आणि log x बद्दल आपल्याला लिहितोय sin 3t, कारण log ची जी व्हॅल्यू आहे log e ची ती 1 मिळते। log e ची व्हॅल्यू 1 मिळाल्यानंतर आपला उरलेला जो भाग आहे sin ची तेवढाच राहिला आहे। आणि आता आपण याच्यावर डिफरन्शिएशन घेऊया। डिफरन्शिएशन अगदी सोपं आहे। डिफरन्शिएशन करताना आपण डिफरन्शिएट म्हणणार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t घ्यायचा ऑन बोथ साइड। Derivative with respect to t, log x is equal to derivative of t, derivative with respect to t sin 3t, d by t sin 3t, d by t log x। log x आपल्याला मिळतं 1 upon x आणि x चं मिळतं dx by dt। sin 3t आपल्याला मिळणार cos 3t आणि पुन्हा डेरिव्हेटिव्ह ऑफ 3t with respect to t, dx by dt is equal to x हा डिवाइड आहे, इकडे आल्यावर मल्टिप्लाय cos 3t, 3t चा डेरिव्हेटिव्ह मिळतं 3 dt by dt म्हणजे 3x cos 3t। विद्यार्थी मित्रांनो, dx by dt ची आपल्याला व्हॅल्यू मिळते 3x cos 3t, cos is 1। आता आपण y बद्दल जे दिलेलं आहे ते सॉल्व्ह करून घेऊया डिफरन्शिएशनच्या माध्यमातून। y is equal to e raised to cos 3t, taking log on both sides, that is log y is equal to log e raised to cos 3t, that is log y is equal to similarly cos 3t into log e। log e ची व्हॅल्यू 1 असते म्हणून log y is equal to cos 3t। so log e is equal to 1 आणि लॉगरिथमच्या फंक्शनची पॉवर आपण पुढे लिहित असतो म्हणून cos 3t log e आणि log e ची व्हॅल्यू 1 आल्यामुळे फक्त cos 3t शिल्लक आहे। याच्यावरती आपण डिफरन्शिएशन अप्लाय करू। सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t घेऊया ऑन बोथ साइड। log y चा आपल्याला मिळेल 1 upon y, y चा मिळेल dy by dt आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ cos 3t dy upon y, dy upon dt is equal to y into डेरिव्हेटिव्ह ऑफ cos 3t मिळतं आपल्याला sin 3t आणि into डेरिव्हेटिव्ह ऑफ 3t, y आपण इकडे शिफ्ट केलं आहे आणि dy by dt is equal to y minus sin 3t आणि 3t चा डेरिव्हेटिव्ह मिळेल 3 into डेरिव्हेटिव्ह ऑफ dt by dt आपल्याला मिळतो 1 म्हणजे त्याची इक्वेशन आहे -3y sin all this। we know that formula for derivative of parametric function dy by dx is equal to
dy by dt upon dx by dt. Call this number third. वरती या ठिकाणी मी लिहितो dy by dx is from first, second and 3 we get. Therefore dy by dx is equal to dy by dt. dy by dt आपल्याला मिळतोय minus 3y into sin 3t आणि इथं आपल्याला मिळालं 3x cos 3t. 3x cos 3t हा आपल्याला मिळाला dy by dx. परंतु आपल्याला शो करायचा आहे minus y log x upon x log y. minus y आणि x या ठिकाणी आपल्याला दिसतंय minus y आणि x. मग आपण minus y आणि x साइडला लिहून घेऊया आणि इथं 3 sin 3t या अशा पद्धतीने लिहूया 3 cos 3t. 3 sin 3t ची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी sin 3t तर मिळालं होतं 3 पण कॅन्सल होईल. 3 पण कॅन्सल होईल आणि 3 कॅन्सल झाल्यानंतर हे समजा हे 3 कॅन्सल झाले आपण या ठिकाणी कॅन्सल करू म्हणजे हे आपण घेणार नाही आणि minus y upon x sin θ ची व्हॅल्यू या ठिकाणी आपल्याला मिळालेली आहे. याला आपण स्टार करूया आणि दुसरीकडे या ठिकाणी आपल्याला cos θ ची व्हॅल्यू मिळाली आहे त्याला डबल स्टार करू आणि आपण या ठिकाणी व्हॅल्यू स्विच करू. sin θ म्हणजे log x आणि cos θ म्हणजे log y. फ्रॉम स्टार अँड डबल स्टार अशा पद्धतीने सिक्वेन्स वाईज आपण समजा सिम्प्लिफाय करून लिहिलं तर minus y log x upon x log y मिळतो dy by dx. म्हणून dy by dx जे आपल्याला शो करण्यासाठी सांगितलेलं होतं ते आपण शो केलेलं आहे. आपल्याला मिळतो dy by dx is equal to minus y log x upon x log y. अशा प्रकारे आपण शो केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो त्यातच आपल्याला 6वा एक्झाम्पल दिला आहे if x is equal to log of 1 plus t square y is equal to t minus tan equal show that dy by dx is equal to root of e raised to x minus 1 upon. विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी x ची व्हॅल्यू दिली आहे ती लिहून घ्यायची. x is equal to log of 1 plus t square. डिफरेंशिएशन घ्यायचं. डिफरेंशिएट विथ रिस्पेक्टिव t on both side. आपल्याला मिळतो dx by dt is equal to d by dt log of 1 plus t square. log of 1 plus t square चा आपल्याला मिळतं 1 upon 1 plus t square आणि परत कंपोजिट फंक्शनचा 1 plus t square चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे 1 plus t square 1 upon 1 plus t square आहे 1 चा मिळतं 0 आणि t square चा मिळतं 2t. सिम्प्लिफाय केल्यानंतर 2t upon 1 plus t square आपल्याला डेरिव्हेटिव्ह मिळतं ते म्हणजे dx by dt चा. कॉल दिस वन. अगदी याच पद्धतीने आपण dy by dt चं डेरिव्हेटिव्ह आपलं y चं डेरिव्हेटिव्ह मिळवणार dy by dt. y आपल्याला दिला आहे t minus tan inverse t. डिफरेंशिएशन घेऊया. डिफरेंशिएट विथ रिस्पेक्टिव t on both side. y चं आपल्याला मिळणार dy by dt इकडे d by dt into derivative of t minus tan inverse t. derivative of t म्हणजे dt upon dt minus derivative of
tan इन्व्हर्स t म्हणजेच d/dt tan इन्व्हर्स t. पुढे आपण आता या ठिकाणी सिंप्लिफाय करूया. dt/dt म्हणजेच 1 आणि tan इन्व्हर्स t चं 1/1 प्लस t². सिंप्लिफाय केल्यानंतर 1 प्लस इंटू 1 दॅट इज 1 प्लस t² मायनस 1/1 प्लस t². मायनस 1 प्लस 1 कॅन्सल होते. t² अपॉन 1 प्लस t² आपल्याला व्हॅल्यू मिळते आहे dy/dt. Call these two. So we know that definition. We know that dy by dx is equal to dy by dt upon dx by dt. Call this third. आपण dy by dt आणि dx by dt ची किंमत या ठिकाणी टाकूया. dy by dx is equal to या ठिकाणी आपण म्हणूया 1 2 आणि 3 वरून म्हणजे फ्रॉम फर्स्ट सेकंड अँड थर्ड वी गेट. सो dy by dx is equal to dy by dx is equal to dy by dt ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली आहे t² upon 1 minus t² आणि आपल्याला dx by dt ची व्हॅल्यू मिळाली आहे 2t upon 1 plus t². 2t t² 1 upon t² upon 1 plus t². 2t upon 1 plus t². 1 plus t² 1 plus t² cancel. dy by dx is equal to t² upon 2t. tt get cancel. dy by dx is equal to t upon 2 म्हणजेच 1/2 into t. पुन्हा एकदा बघा आपल्याला dy by dt मिळाला तर t² upon 1 plus t² सबस्टिट्यूट केली या ठिकाणी t² upon 1 plus t² आणि dx by dt या ठिकाणी दिला होता 2t upon 1 minus t². म्हणून आपण इथे सबस्टिट्यूट केला 1 2t upon 1 plus t². सॉरी या ठिकाणी आपल्याला मायनस झालं होतं परंतु साइन जे आहे ते प्लस आहे. करेक्शन कुठेच करेक्शन नाही जे म्हटलं सगळं बरोबरच आपण लिहिलं आहे. त्यानंतर t ची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला या ठिकाणी शोधावी लागेल. मग t ची जी व्हॅल्यू आहे समजा या ठिकाणी मी हे स्टेटमेंट घेतलं x log 1 plus t². लॉगरिथमच्या रूल प्रमाणे log इंग्लिश केल्याने काय होईल e raised to x 1 plus t². आणि या ठिकाणी t² आपल्याला मिळतो e²x - 1 आणि t मिळतो √e raised to x - 1. dy by dx is equal to 1/2 √e²x - 1 व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची आणि म्हणजेच dy by dx is equal to e raised to x - 1 upon विद्यार्थी मित्रांनो आपल्याला 1.4 एक्सरसाइज 1.4 मध्ये एग्जांपल 4 दिला आहे आणि एग्जांपल 4 मध्ये पहिले एग्जांपल डिफरन्शिएट x sin x with respect to tan x दिला आहे. आता डिफरन्शिएट फंक्शन म्हणजे फंक्शन म्हटल्यावरती जसं आपण या टाइपचे एग्जांपल सॉल्व्ह केले आहे आपल्याला नेहमी तोच आहे फक्त प्रॉब्लेम देण्याचा जो फॉर्मॅट आहे तो वेगवेगळ्या पद्धतीने आहे. अर्थ एकच निघतो. आपण याला y मानून घेतलं आणि याला x मानून घेतलं तर dy by dx फाइंड करायचं. परंतु x या भाषेमध्ये असल्यामुळे याला u मानून घ्यायचं आणि याला v मानून घ्यायचं. ते du upon dv फाइंड आउट करणं म्हणजेच डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शनचा वापर करून आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करणार.